पूर्वीचा काळ होता का इथले रुग्ण मुंबईमध्ये जायचे, जाता जाता आपले बांधव मरण पावायचे। सेल्वासला गेल्यानंतर जसे पाकिस्तानमधून आल्यासारखे तिथला स्टाफ बघतो, तिथले यंत्रणा बघत असते। रुग्णसेवा ही ईश्वर सेवा आहे। जात पात धर्म या पलीकडे या हॉस्पिटलमध्ये सेवा केली जाते। नमस्कार, हे आपलं झडपोलीचं जिजाऊ संस्थेचं हॉस्पिटल आपण पाहिलं असेल। भगवान महादेव सांबरे रुग्णालय जे 130 खाटांचं रुग्णालय आहे। या रुग्णालयाची गरज का वाटली तर लहानपणापासून आम्ही पाहत होतो की या दोन्ही जिल्ह्यामध्ये कुपोषणाचा विषय हा धीरगंभीर होता। का दररोज आपण पाहतोय का कुपोषणाने किती अपत्य मृत्युमुखी पावतात, लहान बच्चू पावतात। दर 8-15 दिवसांनी आपण पाहतोय, मग ते शहापूर राहू दे, भिवंडी राहू दे, ठाणा राहू दे किंवा जव्हार मोखाडा विक्रमगड राहू दे, का डिलिव्हरीच्या वेळेस आमची ताई व्यवस्था नसल्याने उपचारासाठी नाशिक किंवा सेल्वासला जाते किंवा ठाणा मुंबईच्या एखाद्या खाजगी रुग्णालयात येऊन पोहोचते। एकतर तिच्याकडे तिथे तो हॉस्पिटलपर्यंत पोहोचतच नाही आणि पोहोचली तर तिच्याकडे उद्या सिजरिंग झालं तर उपचारासाठी पैसे नसतात। अशा वेळेस आपण पाहतोय का आजची परिस्थिती का शहरामधील अनेक रुग्णालय ही लाखो रुपयाची बिलं घेतली जातात। 4 लाख 5 लाखापासून अगदी माझ्या वडिलांच्या ताप आलेलं बिल मी 3.25 लाख रुपये एका रुग्णालयामध्ये भरलेलं आहे। तर अशी वेळेस आमचा गोरगरीब माणूस आहे, शेतकरी माणूस आहे, शेतमजूर माणूस आहे, का या माणसाकडे उपचारासाठी कुठून एवढे पैसे असतात? कुठून आले मावशी तू? उसगाव वसई भिवंडीमध्ये उसगाव, हां गणेशपुरी जवळ जा उसगाव। हां तुला बरं नाही वाटत? कुठून आले तू? सवाद कुठला पाडा सवाद येतला मनसा ही पण बरोबर येते का? गेले 30 वर्षापूर्वी ठाण्याला जायला वेळ लागायचा मुरबाडून येणाऱ्या माणसाला, शहापूरहून जाणाऱ्या माणसाला, त्याचबरोबर जव्हार मोखाडा विक्रमगड डहाणूच्या माणसाला आज त्याच्यापेक्षा डबल वेळ लागतोय। किती पेशंट आहेत? 60 पेशंट ओपीडी झाले, सध्या आता 20 झालेत। एवढी गर्दी का झाली? सर अजून चालू आहे, ओपीडी कंटिन्यू चालूच आहे। आज ऑपरेशन किती 20 आहेत? हो सर, आज सर्जरी 20 आहेत आपल्याकडे। आणि ऑदरचे ऑपरेशन आहेत का? आदरचे सर आज आपले ठरवलेले आहे। आपले छोटंसं रुग्णालय आपण सुरू केलेलं 130 खाटांचं रुग्णालय आहे। हे निव्वळ दाखवण्यासाठी नाही, तर इथे येणारा प्रत्येक डॉक्टर रुग्णाला आपल्या घरातील रुग्ण आहे। आज आपण बघितलं असेल का माझे सख्खे मोठे बाबा इथे ॲडमिट आहेत, माझी आई इथे ॲडमिट असते, वडील इथे असतात ज्यांना बरं नाही ते। आणि या सर्वांच्या सेवेसाठी MD फिजिशियन आहेत, MD पिडियाट्रिशियन आहेत, MD गायनाईक आहेत। आपण बघितलं का 3-3 ऑपरेशन थिएटर आहेत की जिथे दररोज 20 ते 25 डोळ्याची ऑपरेशन होतात, 7 ते 10पर्यंत अदर सर्जरी होतात कॅन्सरपर्यंतच्या, आणि दररोज 2 ते 3 सीझरची व्यवस्था इथे केली जाते। का आमच्या भगिनी डिलेव्हरीसाठी आल्यानंतर कुठलीही ताई डिलेव्हरी करेसाठी पैसे नाही म्हणून उपचारासाठी नॉर्मल डिलेव्हरी करायला जाऊन त्या ताईला मृत्युमुखी पावता कामा नये, तिचं बाळ मृत्युमुखी पावता कामा नये, त्या दृष्टीने आपलं रुग्णालय काम करतं। रुग्णालयामध्ये मेडिसिनही मोफत आहे। आज आपल्या या दोन्ही जिल्ह्यामध्ये किमान 15 रुग्णवाहिका आहेत का त्या गोरगरीब माणसाची निःशुल्क सेवा करतात। आजी जेवल्या का? जेवण चांगलं असतं ना? हां जेवण करून घ्या, सर्वांनी जेवण आलंय। आपला पोलीस कर्मचारी वाड्याचे होते का ते सिरियस झाले होते, त्यांना ॲडमिट केलं। आता नुकताही एक आणखीन पेशंट आणलेला आहे का असे अद्ययावत अगदी हार्टपासून प्रत्येक आजारावर येणारा रुग्ण हा बरा करण्याचं काम आपले जिजाऊ करते। जिजाऊचे सर्व या दोन्ही जिल्ह्यातील नव्हे तर कोकणातील सर्व स्वयंसेवक, सर्व कार्यकर्ते हे जिजाऊचे वॉरियर म्हणून काम करतात समाजामध्ये। का रुग्णसेवा ही ईश्वर सेवा आहे। जात पात धर्म या पलीकडे या हॉस्पिटलमध्ये सेवा केली जाते। इथली स्वच्छता आपण बघितली असेल का? कुठल्याही खाजगी रुग्णालयाला लाजवेल अशा प्रकारची स्वच्छता आहे। आपण बघितले असेल 3-3, 4-4 ऑपरेशन थिएटर आहेत का? अगदी लीलावती ज्युपिटरसारखी शस्त्रक्रिया विभाग इथे ऑपरेशन थिएटर आहे, तिथे व्यवस्था केली जाते। इथे आपण बघितलं तर डायलिसिसची व्यवस्था आहे, एक्सरे डिजिटल एक्सरे केला जातो, डिजिटल सोनोग्राफी केली जाते। ज्या ज्या फॅसिलिटीज मोठमोठ्या शहरामध्ये आहेत, आपण ऑपरेशन थिएटरमध्ये बघलं की सियाम बसवलेला आहे का, जो उद्या मुंबई ठाण्यामध्ये किमान जास्तीत जास्त 5 ते 10 हॉस्पिटलला असेल का शस्त्रक्रिया चालू असताना त्याचा एक्सरा काढला जातो। किती महिन्यापासून येत आहे तुम्ही? 2 वर्षापासून ते येत आहेत। 2 वर्षापासून रेग्युलर येतात। कधी पैसे वगैरे घेतले का तुमच्याकडून? 1 रुपया पण न घेता मोफत व्यवस्था इथे केली जाते। इथे प्रत्येक गोष्टीसाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा पुरवठा केला जातो। अगदी मुंबईतनं डॉक्टर इथे आणले जातात, वापीवरून आणले जातात। पूर्वीचा काळ होता का इथले रुग्ण मुंबईमध्ये जायचे, जाता जाता आपले बांधव मरण पावायचे। गुजरातला आपले रुग्ण गेल्यानंतर सेल्वासला गेल्यानंतर जसे पाकिस्तानमधून आल्यासारखे तिथला स्टाफ बघतो, तिथले यंत्रणा बघत असते। तर आता आपल्या दोन्ही जिल्ह्यातील
कानाकोपऱ्यातील रुग्णांना हे जिजाऊचे हे रुग्णालय हे जीवनदायी ठरलेले, प्रेरणादायी ठरलेले का प्रत्येकाचा जीव वाचवण्याचं काम आजारी रुग्णाचं जिजाऊ करते. डबल बोलवले बुधवारी डबल बोलू. नदी टाकलेलं आहे ना ते काढायला. काय काळजी नका करू, डॉक्टरने सांगितलं तेवढं ऐका. हां मला चालेल. किती भिवंडीला आमच्या सगळीकडे. किती सांगितलं होतं भिवंडीला पैसे? भिवंडीला 80 सांगितले होते. 80,000 रुपये भिवंडीला सांगितले होते. बघा आपल्याकडं मोफत झालं. चालेल. हो जेवण करा, इथं जेवण सांगतो. हां जिजाऊचा प्रत्येक कार्यकर्ता हे रुग्णालय निवळ जिजाऊ संस्थेचं किंवा निलेश सांबरेचं नसून या समाजातील दीनदुबळ्यांचं आहे. दीनदुबळा गोरगरिबांना इथे उपचार झाला पाहिजे अशा प्रकारची सेवा हे रुग्णालय देत राहतं आणि असंच आयुष्यभर देत राहील. आपण बघितलं मेडिकलचा स्टॉक किती मोठा आहे. दररोज किमान 2 ते 3 मेडिकल कॅम्प आपल्या दोन्ही जिल्ह्यामध्ये होतात. तिथल्याही रुग्णांना डोळ्याचं ऑपरेशन असेल तर कॅन्सरपर्यंत शस्त्रक्रिया या रुग्णालयात केल्या जातात. डायलिसिसची व्यवस्था लागेल तर डायलिसिसची गरज केली जाते. मनुष्य सेवा ही ईश्वर सेवा आहे समजून जिजाऊ संस्था काम करते. निलेश सांबरे काम करतो. सर्व जिजाऊचा परिवार या संस्थेमध्ये ईश्वर सेवा समजून काम करतो. नमस्कार.